हे सर्व लाभ मिळवण्यासाठी चला आपण आता सोबत प्रतिपक्ष भावना हे मेडिटेशन करूया आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊया. खोलीतील वातावरण शांत, मन प्रसन्न आणि आता प्रत्येक सूचनेकडे लक्ष द्या. मनात वरचेवर निर्माण होणारे नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावना ओळखून त्या जागी सकारात्मक विचार आणि सकारात्मक भावना निर्माण करणं, यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हणतात. चला प्रतिपक्ष ध्यान अभ्यासाला सुरुवात करूया. डोळे अलगद बंद करा, आरामदायक स्थितीत बसा आणि जागरूकतेने एक एक करून 3 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. पहिला दीर्घ श्वास घ्या, तो रोखून धरा. 1 2 3 4 5. आता तो हळुवारपणे सोडा. मी शांत आहे, मी संयमी आहे, मी आनंदी आहे. दुसरा दीर्घ श्वास घेऊया. तो रोखून धरा. 1 2 3 4 5. आता तो हळूहळू सोडा. मी स्वस्थ आहे, माझं शरीर स्वस्थ आहे, माझं मन स्वस्थ आहे. तिसरा दीर्घ श्वास घेऊया. तो रोखून धरा. 1 2 3 4 5. आणि आता हळूहळू पूर्णपणे सोडा. माझ्या मनात सुरू असलेल्या विचारांवर माझं नेहमीच लक्ष राहील. मनातील नकारात्मक विचार बदलून त्या जागी मला सकारात्मक विचार निर्माण करता येतात. श्वास आपोआप चालू द्या. आपोआप चालू असलेल्या श्वासाकडे थोडा वेळ पाहू. असे नकारात्मक विचार जे सारखे सारखे आपल्या मनात येतात, अशा विचारांची जाणीव होऊ दे. एक एक करून जागरूकतेने एक एक नकारात्मक विचार जो आपल्या मनात घर करून आहे तो पाहायचा आहे आणि त्याच्या जागी बरोबर विरुद्ध प्रतिपक्ष सकारात्मक विचार निर्माण करायचा आहे, ठेवायचा आहे. तेव्हा सुरू करूया. आपल्या मनात वारंवार येणारा पहिला नकारात्मक विचार कुठला बरं? असा एक विचार पाहू.
आता या विचाराच्या जागी नवीन विचार निर्माण करू. ठरवा बघू, विरुद्ध प्रतिपक्ष सकारात्मक नवीन विचार कुठला ते? फारच छान. आणि आता तो विचार प्रत्येक श्वासाबरोबर एकदा याप्रमाणे पुढील 10 श्वासात 10 वेळेला म्हणूया. आणि म्हणत असताना मनोमन त्या सुंदर सकारात्मक भावनेचा अनुभव सुद्धा करू. फारच छान. आता दुसरा नकारात्मक विचार निवडू जो आपल्या मनात वारंवार येतो. कुठला बरं असा विचार? तो समोर येऊ दे. आणि आता त्याच्या बरोबर विरुद्ध प्रतिपक्ष चांगला विचार कुठला ते ठरवू. प्रत्येक श्वासाबरोबर एकदा याप्रमाणे पुढील 10 श्वास आत्मविश्वासाने हा सकारात्मक विचार म्हणायचा आहे आणि मनोमन तसा अनुभव सुद्धा करायचा आहे. फारच छान. आता अजून एकदा करूया. आणि आता तिसरा नकारात्मक विचार जो आपल्या मनात वारंवार येतो तो निवडूया. कुठला बरं आहे तो विचार? ठीक आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध प्रतिपक्ष सकारात्मक विचार कुठला तो आता ठरवायचा आहे. आणि हा सकारात्मक विचार प्रत्येक श्वासाबरोबर एकदा या प्रकारे पुढील 10 श्वास आत्मविश्वासाने मनातल्या मनात म्हणत असताना सुंदर सकारात्मक भावनेचा अनुभव सुद्धा करायचा आहे. आज आपण फारच सुंदर प्रकारे प्रतिपक्ष भावनेचा अभ्यास केला.
आपल्या मनात सुरू असलेले 3 नकारात्मक विचार बदलून त्या जागी आपण 3 चांगले सकारात्मक विचार निर्माण केले. दिवसभरातील विविध प्रसंगात आपण आपल्या मनाकडे बारीक लक्ष ठेवू आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारे मनात नकारात्मक विचार निर्माण होतील त्या वेळेला आपण प्रतिपक्ष सकारात्मक विचार तयार करायचा आहे आणि तो जागरूकतेने मनातल्या मनात म्हणायचा आहे. कराल ना एवढं? तुम्हाला निश्चितच जमेल. स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा. डोळे उघडा आणि या ध्यान अनुभवातून बाहेर या. तुम्हाला हा मेडिटेशनचा अनुभव कसा वाटला? व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा. आणि यासारखे अजून मेडिटेशन अनुभव जर तुम्हाला घ्यायचे असतील तर हे मेडिटेशनला वाहिलेलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे नवीन नवीन कार्यक्रम तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रांनो, नोकरी धंद्यातील यश, चांगली नाती, चांगलं आरोग्य, स्ट्रेस आणि मनाची शांती याविषयी माझ्याकडून पर्सनल काउन्सिलिंग, मार्गदर्शन, कोचिंग जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुमचा विषय मला थोडक्यामध्ये व्हॉट्सअप करा किंवा संध्याकाळी 6 ते 9 या वेळात एखादा कॉल करा. नमस्कार, धन्यवाद. मी ध्यान शिक्षक अजय जोगळेकर. मनशांती मनातच सापडेल.